नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत धपाटे. आमच्याकडे याला धपाटे म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. धपाटे बनवण्यासाठी आपण घेणार आहोत मिरची, लसूण आणि कोथिंबीर. ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. वाटून घेतल्यानंतर ते आपल्याला पिठामध्ये टाकून मिक्सअप करायचं आहे. तर आपण ह्या ठिकाणी 4 पीठ घेतलेले आहेत. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसनचे पीठ घेतले, ज्वारीचं पीठ घेतले आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे कमी प्रमाणात घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ हे थोडं जास्तच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत थोडी हळद, मीठ, थोडंसं धणे पावडर आणि आपण जो मिक्सरमध्ये वाटलेला जो मसाला आहे तो घेतलेला आहे. सर्व मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घेऊन झाल्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला पळपुटाला एक सुती कापड लावायचं आहे. त्या सुती कापडावरती आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, वल्ल करून घ्यायचं आहे. वल्ल करून झाल्यानंतर पिठाचा गोळा घेऊन आपल्याला असं थापून घ्यायचं आहे, पुढे पुढे सरकवून घ्यायचं आहे. तर मी धपाटे थापून घेते. अशा प्रकारे आपल्याला धपाटे थापून घ्यायचं आहे. आपले धपाटे थापून झालेलं आहे. तर आता आपण इकडे गॅसवरती तवा ठेवलेलाच होता. ते आपण धपाटे त्या सुती कापडाच्या साहाय्याने त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर थोडंसं 2 मिनटं त्याला आपल्याला झाकायचं आहे. दोन मिनटं झाकून झाल्यानंतर आपले धपाटे हे रेडी झालेले आहे. एकदा पलटून घेतलेलं आहे आणि पलटून घेऊन झालं की त्याला आपल्याला काढायचं आहे. अशा प्रकारे आपले धपाटे हे बनवून झालेले आहेत. या प्रकारे आपण सुद्धा धपाटे करून एकदा खाऊन बघा. चवीला एकदम मस्त लागतात, छान लागतात. आवडले तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.